गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण 14व्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकामध्ये आता आपण आहोत. पहिला श्लोक आपण मागच्या वेळेस बघितला होता, तर दुसऱ्या श्लोकापासून आज आपण सुरू करू. अध्याय 14 श्लोक नंबर 2. पहिले आपण बघूया की आपले बंधू बंधू म्हणण्यापेक्षा आपले गुरु जे आहेत प्रभुपाद, ते दुसऱ्या श्लोकाबद्दल काय म्हणतात. इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च. याचा अर्थ काय? बाय बिकमिंग फिक्स्ड इन दिस नॉलेज. कुठलं ज्ञान? स्वतःबद्दलचं ज्ञान. वन कॅन अटेन टू द ट्रान्सेंडेंटल नेचर लाईक माय ओन. म्हणजे त्याचं, कृष्णाचं जे नेचर आहे, कृष्णाचे जे स्वरूप आहे, ते आपल्याला प्राप्त होऊ शकतं. दस एस्टॅब्लिश्ड one is not born at the time of creation or disturbed at the time of dissolution. म्हणजे जेव्हा सृष्टीचं निर्माण होईल किंवा सृष्टीची निर्मिती होईल, सृष्टीची निर्मिती होईल असं म्हणायला पाहिजे आपण. जेव्हा सृष्टीची निर्मिती होईल तेव्हा त्याचा जन्म नाही होणार, आणि जेव्हा सृष्टीचा लय होईल तेव्हा तो नष्ट नाही होणार. हे आपलं खरं स्वरूप आहे, हे आपल्याला समजेल. आपलं जे ज्ञान आहे स्वतःबद्दलचं, स्वतःच्या स्वरूपाचं, ते कळल्यानंतर हे लक्षात येईल की उत्पत्ती, स्थिती, लय ह्या तिन्ही गोष्टी आपल्या आत होत आहेत असं वाटतंय. नथिंग इज ऍक्च्युली हॅपनिंग, इट ओनली अपिअर्स टू बी हॅपनिंग. तर जर आपण स्वतःला देह मानलेलं असेल, तर जेव्हा या देहाचा जन्म झाला तेव्हा माझा जन्म झाला असं मला वाटतं, आणि जितके दिवस हा देह टिकेल, जन्मापासून मृत्यूपर्यंत या देहाच्या, तोपर्यंत मी आहे असं वाटेल, आणि मग मृत्यू झाल्यानंतर मी गेलो असं वाटेल. असं नाही होत. होतं हे आहे की माझ्या जाणीवेमध्ये ह्या देहाचा जन्म झाला, माझ्या जाणीवेमध्येच ह्या देहामध्ये परिवर्तन घडत आहे. म्हणजे आधी हा देह छोट्या मुलाचा होता, नंतर टीनेजरचा झाला, नंतर यंग ॲडल्ट, ओल्डर ॲडल्ट, मॅच्युअर्ड ॲडल्ट, वार्धक्य, आणि हा देह चालला जाईल. हे सगळं माझ्या अवेअरनेसमध्ये होईल. माझी अवेअरनेस जशी आहे तशीच आहे, त्याला कोणी काही नाही करू शकत. तर ह्याच्यामध्येच उत्पत्ती, स्थिती, लय ह्या तिन्ही गोष्टी होत असतात. कशाने होतील या? हे जर कळलं की माझं खरं स्वरूप काय, ते कळणं आवश्यक आहे. मग त्याच स्वरूपामध्ये सुख आणि दुःख येतील आणि जातील, पण मी सुखी आणि दुःखी होणार नाही, असं व्हायला पाहिजे. ह्या ज्ञानाच्या बळाने ते झाले माझ्याची सारखे, जगे येवोत जावोत ते अभंग जसे तसे. ह्या ज्ञानाच्या बळाने ते झाले माझ्याची सारखे, माझ्यासारखे झाले ते. जगे म्हणजे कितीही प्रकारची जगत, विश्व, ब्रह्मांड येवो आणि जावो, ते अभंग तसे जसे तसे, ते म्हणजे आपलं स्वरूप. आपले बंधू किशोर कुलकर्णी काय म्हणतात मुक्तछंदामध्ये? प्राप्त करोनी ते उत्तम ज्ञान, जे होती मज माझी विलीन, न त्यास जन्म उत्पत्ती समयी, नसे विनाशही प्रलय समयी. त्याला जन्म उत्पत्ती समयी होत नाही, आणि त्याचा विनाश प्रलय समयी पण होत नाही. जयाला भले ज्ञान तेहीच श्रेष्ठ, मिळाले मला येऊनी ते समस्त. असो सृष्टी उत्पत्ती किंवा ही अंत, नसे जन्म त्यासी की मृत्यू ही पार्थ. ज्याला हे ज्ञान मिळालं आहे, श्रेष्ठ ज्ञान, तो मला येऊन मिळतो, तो मला येऊन मिळतो. त्याला सृष्टी, उत्पत्ती किंवा अंत होत नाही, जन्म मृत्यू होत नाही. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? या ज्ञानाचा आश्रय करून माझ्या साधर्म्याप्रत प्राप्त झालेले, म्हणजे मजशी समान धर्म होणारे पुरुष, सृष्टिकाली जन्म पावत नाहीत आणि प्रलयकाळी मरण म्हणजे दुःख पावत नाहीत. जे माझी अनित्यता
तेणे नित्य ते पंडुसुता परिपूर्ण पूर्णता माझी याची. अर्जुना, जी माझी नित्यता आहे त्या नित्यतेने ते पुरुष नित्य आहेत आणि माझ्याच परिपूर्णतेने ते परिपूर्ण आहेत. माझी जी नित्यता आहे म्हणजे भगवंताची जी नित्यता आहे त्या नित्यतेने ते पुरुष नित्य आहेत आणि माझ्याच परिपूर्णतेने ते परिपूर्ण आहेत. आपल्याला असं वाटत असतं ना की आपण देश, काल आणि वस्तू या तिन्हींमध्ये समहाऊ परिमित आहोत किंवा सीमित आहोत. देश म्हणजे काय? देश म्हणजे स्पेस. तर मला असं वाटतं की ही जी माझी फ्रेम आहे ना, म्हणजे समजा की ही 2 फूट वाईड आहे आणि 6 फूट उंच आहे, 5.5 फूट वॉट एव्हर, जेवढी काही आपली फ्रेम असेल आणि नंतर 1 फूट समजा डेप्थ आहे, तर ही स्पेस झाली ना. ह्या देशामध्ये ह्या देशामध्ये मी सीमित आहे असं मला वाटतं. म्हणजे काय की या देहाच्या आतमध्ये मी सीमित आहे असं मला वाटतं. ही एक सीमा झाली देशाची. नंतर कालाची सीमा कुठली आहे? माझा जन्म अमुक एका तारखेला झाला होता. आता सध्या माझा जन्म सुरू आहे आणि एक तारीख अशी येईल की ज्या तारखेला हा देह चालला जाईल. तर तेवढ्या काळामध्ये फक्त मी सीमित आहे असं मी स्वतःला मानतो. पहिले देशामध्ये सीमित मानलं, मग काळात सीमित मानलं. आणि वस्तू वस्तू म्हणजे काय? वस्तू म्हणजे ही जी वस्तू आहे, देह नावाची वस्तू, त्याचं वजन सध्या 68 किलो, 70 किलो, व्हॉट एव्हर जे असेल ते आहे. म्हणजे देश, काल, वस्तू या तीन मध्ये आपण स्वतःला सीमित आहोत असं मानलेलं आहे. म्हणजे काय की ही 70 किलोची वस्तू मी आहे, पण बाकीच्या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या मी नाही आहे, अशी माझ्या मनाची कल्पना आहे. ही कल्पनाच आहे. हे सत्य कुठे? हे मानलेलंच तर आहे ना आपण. आपण हे मानलेलं आहे की हा देह म्हणजे मी आहे. या देहाच्या आतमध्ये मी आहे आणि देहाच्या बाहेर जे मला दिसत आहे ते सगळं जग आहे वेगळं, माझ्याशी वेगळं. सो आय हॅव लिमिटेड माय सेल्फ इन स्पेस, टाइम अँड ऑब्जेक्ट. देश, काल, वस्तू ह्या तीन मध्ये मी स्वतःला सीमित मानलेलं आहे. भगवंत म्हणतायत की मी तर नित्य पण आहे आणि अनंत पण आहे. सो आय एम नायदर लिमिटेड इन टाइम नॉर लिमिटेड इन स्पेस आणि आय एम नॉट लिमिटेड इन ऑब्जेक्ट आयदर. म्हणजे भगवंत माझ्या शरीरामध्ये जितका परिपूर्ण आहे तितकाच परिपूर्ण तो माझ्या मागे हे जे झाड तुम्हाला दिसतंय त्याच्यामध्येही आहे. तितकाच परिपूर्ण तो तुमच्यामध्ये पण आहे. भगवंत जर सगळीकडे आहे तर तो तुमच्यामध्ये तेवढाच आहे ना जेवढा माझ्यामध्ये आहे. वस्तूमध्ये तो लिमिटेड नाही आहे की एकाच वस्तूमध्ये, की एका देवळात आपण गेलो तिथे एक मला आपल्या मूर्ती दिसली खूप सुंदर, त्याच्यामध्येच फक्त देव आणि बाकीकडे नाही असं थोडीच आहे. भगवंत सगळीकडे आहे. ही इज नॉट लिमिटेड इन टाइम, स्पेस अँड ऑब्जेक्ट. त्यामुळे इट इज नायदर क्रिएटेड नॉर कॅन इट चेंज नॉर कॅन इट बी डिस्ट्रॉइड. प्रलयकाळी मरण आणि दुःख पावत नाहीत. आणि अर्जुना, माझी जी नित्यता आहे त्या नित्यतेने ते पुरुष नित्य आहेत आणि माझ्या परिपूर्णतेने ते परिपूर्ण आहेत. सो दे आर जस्ट एज इन्फिनिट एज आय एम. हू? दोज हू हॅव दिस नॉलेज. ज्यांना हे ज्ञान झालेलं आहे त्यांना माझी जी परिपूर्णता आहे तीच अनुभवायला मिळेल. मी जैसा अनंतानंदू, जैसाची सत्यसिंधू, तैसेची ते भेदू रे चिना. मी जसा अमर्याद व अनंत आहे व मी जसा सत्याचा समुद्र आहे तसेच ते आहेत. त्यांच्यात व माझ्यात भेद शिल्लकच राहत नाही. अमर्याद, अनंत आणि सत्याचा समुद्र. अमर्याद म्हणजे ज्याला मर्यादा नाही, देयर इज नो लिमिट. अनंत म्हणजे ज्याला अंत नाही आहे. अमर्याद आणि अनंत या दोन्ही गोष्टी समानार्थी आहेत. अमर्याद आहेत, अनंत आहेत आणि सत्याचा समुद्र आहे. सत्याचा समुद्र म्हणजे काय? सत्य म्हणजे असणेपण, इजनेस. सत्य म्हणजे जे आहे, जे नेहमीच आहे, जे कालही होतं, आजही आहे, उद्याही आहे. मला तुम्ही सांगा की काल जे होतं, कालचा आपला जो काही अनुभव आपल्याला मिळाला किंवा आपण घेतला, म्हणजे उदाहरणार्थ काल मी माझी एक मीटिंग होती वॉशिंग्टन, त्याच्यासाठी गेलो होतो. आत्ता ती ह्या क्षणी आहे का? नाही आहे. म्हणजे कालचा अनुभव आज नाही आहे, म्हणजे ते सत्य नाही आहे.
पण कालचा अनुभव घेणारा जो मी होतो, तो मी कालही होतो आणि मी आत्ता सुद्धा आहे. तुम्हाला सांगतोय तो अनुभव. म्हणजे मी सत्य आहे. म्हणजे माझं असणेपण जे आहे ते कालाच्या पलीकडे आहे. इट इज बियॉन्ड टाइम. माय एक्झिस्टन्स, माझं असणेपण कालही होतं, आजही आहे आणि उद्या राहणार आहे. या देहाच्या असणेपणाबद्दल मी गॅरंटी नाही घेऊ शकत. हा देह काल होता, आज आहे, परंतु उद्या राहणार आहे किंवा नाही ह्याची गॅरंटी आपण कोणीच नाही घेऊ शकत. म्हणजे काय की ह्या देहाची आकृती जी आहे ना ती तशी आहे तशी नाही राहणार. इनफॅक्ट मी ही गॅरंटी घेऊ शकतो की ह्या देहाची आकृती दर क्षणी बदलते आहे. ती उद्या नक्कीच तशी नाही राहणार जशी आज आहे. जगामधल्या प्रत्येक गोष्टीबद्दल आपण हे खात्रीपूर्वक सांगू शकतो की आत्ता ह्या क्षणी ती गोष्ट जशी आहे तशी ती गोष्ट ह्याच्या पुढच्या क्षणी नसणार. नित्य बदलणारं जग आहे. परंतु मी, जो खरा मी आहे, तो तर अनित्य आहे, तो तर नित्य आहे, तो अनंत आहे. जो खरा मी आहे तो नित्य आहे. कोण आहे तो? तो आपल्यामधलाच कृष्ण आहे. आपल्यामधलाच कृष्ण आपल्याला सांगतोय की अरे बाबा, तू स्वतःला जो अनित्य समजत होता आत्तापर्यंत किंवा समजतो आहे, तो तू नाही आहे. सो आय एम नॉट अनित्य. आय कॅनॉट बी अनित्य बिकॉज आय वॉज existent yesterday. I am existing right now and I will exist tomorrow as well. But my body, which existed yesterday, does not exist today. माझं शरीर दर क्षणी बदलते. ते उद्या नाही राहणार आहे. त्यामुळे हा देह उद्या राहणार नाही याच्याबद्दल खात्री बाळगा. तो बदलणारच आहे. जे मी जेवढे जैसे तेची ते झाले तैसे घटभंगी घटाकाशे आकाश जेवी. कारण मी जसा आणि जेवढा आहे तसेच आणि तेवढे ते ज्ञानाच्या योगाने झालेले असतात. तर हे ज्ञानयोगाचं पर्व सुरू आहे ना सध्या. ज्ञानयोगाचं कांड सुरू आहे आपलं गीतेमधलं. 13, 14, 15 हा ज्ञानयोग आहे गीतेमधला. तर त्याच्यामध्ये ह्या ज्ञानाच्या योगाने मी जसा आणि जेवढा आहे तसेच आणि तेवढेच ते ते कोण? ज्यांना ह्याचं ज्ञान झालेलं आहे ते झालेले असतात. कसं? तर ज्याप्रमाणे घट फुटल्यावर घटाकाश महाकाश होतं तसं. घटाकाश आणि महाकाश हे जोपर्यंत येत नाही उदाहरणामध्ये तोपर्यंत वेदांत पूर्णच नाही होत. म्हणजे समजा एखादा घट असला, घट म्हणजे मडकं, पॉट, एनी काइंड ऑफ पॉट, अर्दन पॉट, घट. तर तो घट समजा फुटला म्हणजे माठ फुटला, मडकं फुटलं, तर त्या मडक्याच्या आतमधलं जे आकाश आहे ते आकाश आणि बाहेरचं जे आकाश होतं मडक्याच्या बाहेरचं ते दोन्ही एकरूप झाले किंवा एक झाले असं आपण म्हटलं. तर हे सत्य आहे का? घटाच्या आतमधलं आकाश बाहेरच्या आकाशापेक्षा वेगळं होतच कधी? की ते आपण म्हटलं एक झालं. ते एकच तर होतं. इट वॉज ऑलवेज वन. तो घट तिथे दिसत असल्यामुळे आपण घटाच्या आतमधल्या आकाशाला घटाकाश म्हटलं आणि बाहेरच्या आकाशाला महाकाश म्हटलं. बिकॉज आवर अटेन्शन वॉज ऑन द घट. माझ्या शरीराच्या आतमध्ये जो परमात्मा आहे तो म्हणजे छोटासा आत्मा, मी आत्मा. आणि बाहेर जो शरीराच्या आहे तो म्हणजे परमात्मा. तर ह्या आत्म्याचं त्या परमात्म्याशी मिलन झालं हा घट फुटल्यानंतर, म्हणजे हा ह्या देहाचा अंत झाल्यानंतर. तसं होतं का? माझ्या आतला जो परमात्मा आहे, ह्या शरीराच्या आतला जो परमात्मा आहे तो आणि बाहेर जो परमात्मा आहे हे दोन परमात्मा वेगळे थोडेच आहे. म्हणजे हा जो आत्मा आहे छोटासा, ज्याला मी स्वतःला छोटासा आत्मा असं संकुचित करून टाकलं, या देहामधला छोटासा आत्मा, तो आत्मा आणि बाहेरचा आत्मा म्हणजे परमात्मा ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत असं कोणी सांगितलंय?
असं आपण ऐकतो लोकांकडनं आणि आपल्याला ते खरं वाटतं. म्हणून आपण स्वतःला परमात्म्यापेक्षा वेगळं आहोत असं मानतो, कारण की आपलं लक्ष आपल्या या देहावर आहे. सो बिकॉज अवर अटेन्शन इज ऑन अवर बॉडी, इट सीम्स द परमात्मा विद इन द बॉडी हॅज बिकम ए छोटासा आत्मा. तसं नाही होत. तर हे जे घटाकाश आहे, हा घट फुटल्यानंतर ते महाकाशात विलीन होतं वगैरे असं आपण जे म्हणतो, तर ते हे घटाकाश महाकाशापेक्षा वेगळं नव्हतंच कधी. हा घट त्या आकाशात होता. सो देर इज नो आत्मा विद इन मी. देहाच्या आतमध्ये आत्मा नाही राहत. आत्मा आणि परमात्मा ह्या दोन्ही एकच जी गोष्ट आहे, त्याच्यामध्ये देह राहतो, त्याच्यामध्ये जगत राहतं, त्याच्यामध्ये ईश्वरी राहतो. सो द होल थिंग इज अन अपिअरन्स इन दॅट परमात्मा. कितीही वेळा आपण जरी हे सांगितलं आणि ऐकलं तरी सुद्धा हे कमीच आहे. कारण की दिस हॅज टू बी हॅमर्ड डाऊन, नेल डाऊन एव्हरी टाइम. ना तरी दीपमुळकी दीपशिखा अनेकी, मीनरिया अवलोकी होय जैसे. अथवा दिव्याच्या मूळ ज्योतीत दुसऱ्या अनेक ज्योती मिळाल्या असता जसं होतं, जशा त्या सर्व ज्योती एकरूप होऊन जातात त्याप्रमाणे समज. दिव्यामधल्या ज्या ज्योती असतात त्या सगळ्या ज्योती एकत्र झाल्या तर एकाच्या दोन ज्योती झाल्या असं आपण म्हणू का? म्हणजे एक दिवा छोटासा दुसऱ्या दिव्याच्या जवळ आणला आणि त्यांच्या ज्योती मिळाल्या आणि मग ती एक ज्योत तयार होते. तर ही जी ज्योत आहे ही म्हणजे ह्या दोन ज्योतींचं ऍडिशन आहे का? त्या आता एकच ज्योत राहतील ना. सो व्हेन दिस छोटासा आत्मा मर्जेस विथ द परमात्मा, विल परमात्मा बिकम n+1? आत्मा आणि परमात्मा दोन गोष्टी वेगळ्या नाहीच आहेत. दे आर एकरूप. सो ओनली वन विल रिमेन. आपण परमात्म्यापेक्षा वेगळे आहोत असं आपण स्वतःला मानलेलं आहे. कसं? बाय मिस्टेक, बाय मोह, बाय इग्नोरन्स. अर्जुना तयापरी सरली द्वैताची वारी, नांदे नामार्थ एकाहारी मी तू विण. अर्जुना, त्याप्रमाणे त्या पुरुषाच्या ठिकाणी द्वैताची येरझार संपली आणि आता तो आणि मी असे दोघे देव आणि भक्त या दोघांच्या नामांचा अर्थ जे स्वरूप, त्या स्वरूपाच्या ठिकाणी एका पंक्तीला ऐक्याने मी आणि तू अशा द्वैतभावाशिवाय नांदत आहेत. किती मोठं मराठीतलं वाक्य आहे पहा. तुम्हाला हे ब्रेकडाऊन करून सांगतो. अर्जुना, त्याप्रमाणे, कशाप्रमाणे? त्या दोन ज्योती जशा एकरूप झाल्या त्याप्रमाणे द्वैताची येरझार संपली. द्वैताची येरझार संपली म्हणजे कसं? की मी आता हा देह सोडून गेलो आणि मग पुन्हा दुसऱ्या एका देहामध्ये आलो. म्हणजे ह्या देहातनं गेलो आणि आलो. येर आणि झार, येणं आणि जाणं, जाणं आणि येणं, हे सुरूच आहे. हे कधी होईल? जोपर्यंत मला मी वेगळा वाटत असेल तोपर्यंत. म्हणजे कसं आहे की मी आत्ता घरात बसलोय ना ह्या देहानी, तर मी हे घर सोडून गाडीत बसून ऑफिसमध्ये जाईन समजा, किंवा आणखीन कुठल्या दुकानात जाईन. तर म्हणजे मी घरातनं गेलो आणि मग दुकानातनं निघाल्यानंतर दुकानातनं पण गेलो आणि मग घरात आलो. तर येणं आणि जाणं झालं ना. Because I considered myself to be the body, and this body was in this house first, and then it went to the shop. So as long as I keep considering myself to be the body, I will come and go. परंतु ज्या क्षणी मला हे लक्षात येईल की मी हा देह नसून आय एम द प्युअर अवेअरनेस, सो ॲट दॅट टाइम आय विल रिअलाइज की हे येणं आणि जाणं माझ्या अनुभवात सुरू आहे. म्हणजे आत्ता माझ्या अनुभवामध्ये हे घर आहे. इथून जेव्हा दुकानात जाऊ तेव्हा दुकान माझ्या अनुभवात येईल. दुकान सोडून पुन्हा घरात आलो की दुकान गेलं आपल्या अनुभवातनं आणि घर आलं आपल्या अवेअरनेसमध्ये. आपल्या जाणीवेमध्ये हे येणं जाणं सुरू आहे. पण आपण त्याला कॉन्स्टंट मानतो, त्याच्यामुळे आपण कुठेतरी जातोय आणि येतोय असं वाटतं.
आपली ती रेल्वे गाड्यांची तुम्हाला स्टोरी माहिती आहे ना? रेल्वे गाड्यांचं उदाहरण आपण जे नेहमी घेतो. बाजूची गाडी हलली की आपली गाडी हलते असं आपल्याला वाटतं, परंतु आपली गाडी हलत नसते. तसंच आपलं जे शुद्ध चैतन्य आहे, मूळ स्वरूप, ते हलत नाही कधी. त्याच्यामध्ये सगळं येणं जाणं चाललेलं असतं. त्यामुळे द्वैताची जी येरझार आहे ना ती सांगते. त्याच्यानंतर काय होतं? मी आणि तो असे दोघे म्हणजे देव आणि भक्त या दोघांच्या नामांचा अर्थ, जोपर्यंत मी आणि देव हे दोन वेगळे आहेत तोपर्यंत द्वैत आहे. मी म्हणजे माझं एक नाव आणि देव म्हणजे दुसरं एक नाव. त्या दोघांच्या नावामुळे आपल्या दोघांमध्ये भेद आहे असं आपल्याला वाटतं, आणि त्याच्यामुळे आपण भगवंताकडे येतो, भगवंताकडनं जातो. म्हणजे इव्हन आपल्या मनामध्ये सुद्धा आपल्याला असं वाटतं ना की आत्ता मी सध्या भगवंताच्या नामामध्ये किंवा भगवंताच्या चिंतनामध्ये आत्ता मी आहे, परंतु हा क्लास संपला की मग आपण दुसरं काहीतरी करू, मग मी भगवंताच्या चिंतनात दुसरीकडे गेलो, येणं जाणं झालं. माझ्याच अवेअरनेसमध्ये, माझ्याच जाणीवेमध्ये भगवंताचं चिंतन सुरू आहे, आणि माझ्याच जाणीवेमध्ये दुसरं काहीतरी सुरू आहे. तर ती जी जाणीव आहे ती कॉन्स्टंट आहे, त्याच्यामध्ये येणं जाणं नाही होत. सो दॅट अवेअरनेस इज द सेम एज कृष्णा कॉन्शियसनेस. करेक्ट. त्या स्वरूपाच्या ठिकाणी एका पंक्तीला ऐक्याने, म्हणजे एकपणाने मी आणि तू अशा द्वैत भावाशिवाय नांदत आहेत. त्याच्यात द्वैत नाहीच आहे, ऐक्याने नांदतायत मी आणि तू. येण्याची, अच्छा हे आय हॅव टू शेअर माय स्क्रीन अगेन, आय फॉरगॉट. येण्याची पै कारणे, जय पहिले सृष्टीचे जुंपणे, तेही तया होणे पडे चिना. ह्या कारणामुळे जेव्हा मूळ सृष्टी उत्पन्न होते तेव्हाही त्याला जन्माला यायला लागत नाही. सृष्टीचे सर्वाधी, जया देहाची नाही बांधी, ते कैचे प्रळयावधी निमतील पाय. सर्व सृष्टीच्या आरंभी ज्यांना देहाचा आकार घ्यावा लागत नाही ते आत्मज्ञानी पुरुष प्रलयकाच्या वेळेस कसे मरतील? जर तुमचा जन्मच नसेल झाला तर मृत्यू कसा होईल? उत्पत्ती काळी जेव्हा केव्हा ह्या जगताची उत्पत्ती होईल तेव्हा त्यांचा जन्म नाही होणार, आणि प्रलय काळी मृत्यू नाही होणार, कारण की काय, जन्मच नव्हता झाला. आपली जी जाणीव आहे ना तिचा जन्म आणि मृत्यू नाही होत. आपली जाणीव जशी आहे तशीच असते. आपली स्वतःच्या असण्याबद्दलची जाणीव आपण जन्मापासून ते आत्तापर्यंत जशी आहे तशीच आहे. देर हॅज नेव्हर बीन ए चेंज. इन दॅट अवेअरनेस ऑल ऑफ अवर एक्सपिरियन्सेस हॅपन. ह्याच्याकडे नेहमी लक्ष पाहिजे आपलं. यू हॅव टू रिमेन इन दॅट अवेअरनेस एट ऑल टाइम्स. म्हणून जन्मक्षया अतीत ते धनंजया, मी झाले ज्ञाना या अनुसरोनी. अर्जुना, म्हणून ते पुरुष या ज्ञानाचा मार्ग स्वीकारून जन्मक्षयातीत असे मद्रूप झाले. ह्या ज्ञानाचा मार्ग स्वीकारून हे सगळे लोक जे आहेत ना ते जन्मक्षयातीत, जन्म आणि क्षय ह्याच्या अतीत म्हणजे ह्याच्या पलीकडे असे मद्रूप झाले. मद्रूप म्हणजे माझ्या रूपात, मत रूप, मद्रूप. ऐसी ज्ञानाची वाढी, वानिली देवे आवडी, देवीची पार्थाही गोडी लावावया. असा ज्ञानाचा महिमा वर्णन करणं देवाला प्रिय असल्यामुळे, आणि त्याचप्रमाणे अर्जुनालाही गोडी लावण्याकरता देवांनी याप्रमाणे ज्ञानाचा महिमा वर्णन केला. तव जया, तव तया जाले यान, सर्वांगी निघाले कान, सणई अवधान आतला पा. असा ज्ञानाचा महिमा भगवंतांनी वर्णन केल्यावर अर्जुनाची वेगळी स्थिती झाली. ती ही की त्याच्या सर्वांगाला कान फुटले. फार काय सांगावं, तो अवधानाने संपूर्ण व्यापला गेला, म्हणजे अवधानाची मूर्तीच बनला. म्हणजे कसं की ही कन्व्हर्टेड हिज एंटायर बॉडी इन टू द इयर. सगळं लक्ष त्यांनी केंद्रित केलं आपल्या कानावर, आणि सगळ्या शरीरामधला जो प्राण होता, सगळी जी प्राणशक्ती होती ती एका जागी फोकस केली, कॉन्सन्ट्रेट केली आपल्या कानामध्ये, आणि सगळ्या शरीराचा कान करून तो ऐकू लागला. सो यू वेर सो engrossed in, focused on listening to what Bhagwan had to say.
आता भगवान काय सांगतात ते बघा. आता देवाची आईसे जाकळी जत असे वोरसे जे निरूपण आकाशे वेटाळेना. अर्जुन सर्व अंगाने अवधान रूप झाला, म्हणजे ही बिकेम फोकस्ड, द होल बॉडी समहाव गॉट कॉन्सन्ट्रेटेड इन टू द इयर, किंवा सगळ्या शरीराचाच कान झाला. तेव्हा देवासारख्या सर्वज्ञाकडून केले जाणारे अफाट व्याख्यानही, म्हणजे देव अफाट व्याख्यान करतोय त्याच्याकडून आकलन केलं जात होतं. सो ही वॉज एबल टू अंडरस्टँड एव्हरिथिंग बिकॉज ही वॉज फोकसिंग ऑन इट. आपण कुठलीही गोष्ट शिकण्यासाठी त्याच्यावर आपल्याला फोकस तर करावंच लागतं ना, त्याशिवाय कसं शिकू आपण. आणि आपण जे सांगतो आहोत त्याचा उपयोग होत आहे असं देवाने जाणलं. म्हणून देवाचं व्याख्यान आकाशाच्याही कवळीत येणार नाही एवढं विस्तृत होऊ लागलं. नाव बिकॉज अर्जुन वॉज सो फोकस्ड, सो अटेंटिव्ह, ज्ञान जे आकाशापेक्षाही मोठं आहे ते सगळंच्या सगळं अर्जुनाला देता येणं शक्य झालं भगवंताकडनं. सो कृष्ण वॉज एबल टू ट्रान्सफर ऑल ऑफ हिज इन्फिनिट नॉलेज इन टू अर्जुन बिकॉज अर्जुन वॉज फोकस्ड. याचा अर्थ हा आहे की आपण जेव्हा हा अभ्यास करतो तेव्हा ह्या अभ्यासावर पूर्णपणे आपलं लक्ष केंद्रित करावं. म्हणजे मग भगवंत काय सांगतायत, दादा काय सांगतायत ते नाही, भगवंत काय सांगतायत ते आपल्याला कळेल. तुम्ही दादांमध्ये जर अडकला ना, तर तुमच्यासारखे दुःखी तुम्हीच व्हा. डोंट गेट स्टक विथ मी. वी आर स्टडिंग द गीता. डोंट गेट स्टक विथ मी. मग म्हणे गा प्रज्ञाकांता उजवली आजी वक्तृत्वता जे बोला ये बढा श्रोता जोड लासी. मग श्रीकृष्ण म्हणाले, हे बुद्धिरूप स्त्रीच्या पती अर्जुना, आमचं एवढं व्याख्यान तेवढंच ज्याचं अवधान असा तू श्रोता मिळाल्यामुळे आज आमची वक्तृत्वरूपी कन्या विवाहित झाली, कारण तिला तुझ्यासारखं योग्य स्थळ मिळालं. आपली जी बुद्धी आहे ना, ती सगळीच्या सगळी बुद्धी आपण एकाग्र करून आपण भगवंत जे सांगतायत ते ऐकलं, तर भगवंताची वक्तृत्वरूपी कन्या, म्हणजे भगवंत जे बोल बोलतायत ती म्हणजे त्यांची मुलगी. ती मुलगी कोणाशी लग्न करणार आहे आता? प्रज्ञाकांता. प्रज्ञाकांता म्हणजे ज्याची बुद्धी खूप प्रगल्भ झालेली आहे आणि तीक्ष्ण पण झालेली आहे, एकरूप झालेली आहे, एकाग्र झालेली आहे. असा जो आहे त्याच्याशी ह्या वक्तृत्वरूपी कन्याचं लग्न झालं. सो व्हॉट एव्हर कृष्ण इज टेलिंग अर्जुन, अर्जुन इज नाव रेडी टू नॉट ओनली लिसन बट ॲक्च्युली इंटरनलाइज. असं आहे. तरी एकुमी अनेकी गोविंजे गोविजे देहपाशकी त्रिगुणी लुब्धकी कवणे परी. तरी मी एक असून त्रिगुणरूपी पारध्याकडून अनेक देहपाशात कोणत्या प्रकारे अडकला जातो पहा. मी एकच आहे, मी गुणातीत आहे, परंतु त्रिगुणरूपी पारध्याच्या पाशात मी कसा अडकतो. एखादा पक्षी जो असतो ना, त्याला पारधी कसं पकडतो? पारधी जाळा लावतो, त्या जाळ्यामध्ये हा पक्षी अडकतो. तर मी तर खरं तर गुणातीत आहे, मी पक्षी आहे म्हणजे उडणारा, परंतु पारधी जो जे त्रिगुणाचं जाळं लावतो त्या त्रिगुणाच्या जाळ्यामध्ये मी येऊन अडकतो. सो आय गेट स्टक इन त्रिगुण. त्रिगुण म्हणजे सत्व रजतम. ह्या त्रिगुणामध्ये मी कसं काय अडकतो? बिकॉज ऑफ इग्नोरन्स ऑफ माय इसेन्शियल नेचर. कैसा क्षेत्र योगे विये ये जगे ते परिस सांगे कवणे परी. व मी क्षेत्राच्या योगाने ही जग
कोणत्या प्रकाराने आणि कसा प्रसवतो ते सांग, ते ऐक. म्हणजे मी गुणातीत आहे, परंतु मी क्षेत्राच्या योगाने, क्षेत्र म्हणजे दिस एंटायर वर्ल्ड ऑफ क्रिएशन और दिस एंटायर मॅनिफेस्टेशन ऑफ क्रिएशन, हे सगळं जे क्षेत्र आहे हे मी कसं तयार करतो ते मी तुला आता सांगणार. पै क्षेत्र येणे व्याजे, या लागी हे बोलिजे, जे मत्संग बीजे भूती पिके. माझ्या संगरूपी बीजाने यात म्हणजे अज्ञानात प्राणीरूपी पीक येतं. याच कारणामुळे याचा म्हणजे अज्ञानाचा क्षेत्र नावाने उल्लेख केला जातो. माझ्या संगरूपी बीजाने म्हणजे ही जी प्रकृती आहे, हे जे क्षेत्र आहे, याच्यामध्ये माझं बीज जेव्हा जातं तेव्हा जीव तयार होतो. अशा प्रकारे आपण हा तिसरा श्लोक बघितला. प्राणीरूपी पीक येतं, त्यामुळे याच कारणामुळे अज्ञानाचा क्षेत्र या नावाने उल्लेख केला जातो. सो डज एनीबडी हॅव एनी कॉमेंट्स ऑन दिस? एनी क्वेश्चन्स? ज्ञानदेव महाराज जी जी उदाहरणं आपल्याला देऊन समजावून सांगायचा प्रयत्न करतात, आहे की नाही? अमेझिंग. Okay, Samir, you had a question last time, so why don't we take that question on this time? Go for it. ऐकू येते का? Yes. ऍक्च्युली ग्रुपमध्ये एक कोणीतरी मेसेज टाकला Uh-huh. की समाजाला वाईट परिणाम वाईट काय म्हणतात ते एक्सपिरियन्स येतात आणि चांगले एक्सपिरियन्स येतात. त्यांनी वाईट केलं तर वाईट येतात, चांगलं केलं तर चांगले येतात. बट नॉट नेसेसरीली ट्रू ऑल द टाइम. कारण का तुम्ही जी एक्झाम्पल दिली आहे की एक माणूस अति भ्रष्टाचार करतो आणि बरेच लोकांना लुटतो तो, आणि मग त्याला ते हे व्हायला लागतं, म्हणजे अ, त्याला ते भोगावं लागतं ते सगळं भीती वगैरे जे काय असेल ते. तर ते ऑब्विसली याच्या या या एक्झाम्पल मध्ये एक माणसामुळे समाजाला दुःख दुःख भोगावं लागतं. आता तुम्ही लॉकडाऊन मध्ये बरेच तुम्ही लेक्चर घेतले की पृथ्वीमध्ये सगळ्यांना ते पर्यावरणचं हे आलं. ते ठीक आहे, सगळ्यांनी ते दूषित केलं म्हणून ते पर्यावरण, आणि म्हणून त्यांनाच त्रास झाला. तर मग असंही असू असू शकेल ना की समाजामध्ये काही एका व्यक्ती किंवा काही व्यक्तींमुळे अख्ख्या समाजाला त्रास भोगावा लागत असेल. जसं आता तुम्ही म्हणाल की ईश्वर जो आहे तो सत्य आहे, तो काय असत्य नाही. म्हणजे खोटेपणा करत नाही तो, असं असं त्याचा अर्थ. ऑब्व्हियसली मग आपण जर खोटेपणा केलं तर मग आपण ईश्वर बरोबर वी कॅनॉट बी इन अद्वैता. दिस गोज टू Correct. प्रूव्ह तर मग प्रश्न आपल्यामुळे काय? किंवा प्रश्न आहे की समाजामध्ये समाजाला भोगावं लागतं ते मग काही व्यक्तींमुळे पण भोगावं लागत असेल. नॉट नेसेसरी की साऱ्या समाजामध्ये काही चूक असेल म्हणूनच भोगावं लागत असेल. तसं आहे की आयदर कॅन बी ट्रू, नॉट. समाजामध्ये जर आपल्याला दुःख दिसत असेल, समाजामध्ये जर नाही दुःख म्हणजे दिसत असेल, सत्य सत्य सत्याने वागणं याच्याऐवजी काही पर्यायच नाही आपल्याला, असा याचा अर्थ होतो. बरोबर आहे ना? ऍब्सोल्युटली किंवा करेक्ट. सत्य समोर ठेवून किंवा धर्म समोर ठेवून किंवा धार्मिक पद्धतीने वागणं. या अर्थाने सत्य हा शब्द नाही वापरलेला आहे. सत्य हा अर्थ एक्झिस्टन्स, आणि अजून एक इजनेस. महत्वाचा प्रश्न आहे. ओके. त्या त्या तो जो आपला होता, त्यांनी पैसे खाल्ले, त्याचं काय लागतं असं समीर, तुझा ना आवाज ब्रेक होतोय, खूपच जास्त ब्रेक होतोय. ओके, सो आय एम गोइंग टू पुट यू ऑन म्यूट फॉर अ व्हाईल. तुझा आवाज खूपच म्यूट म्हणजे खूपच ब्रेक झाला आता. तो सगळा प्रश्न ब्रेक झाला.
मी एक काम करणार आहे. यू आर ऑन म्यूट राईट नाव. मी एक काम करणार आहे की मी तो पहिला जो प्रश्न होता ना, त्याचा उत्तर द्यायचा प्रयत्न करतो की समाजामध्ये आपल्याला जर दुःख दिसत असेल किंवा काही माणसांच्या काही करण्यामुळे जर समाजामध्ये दुःख दिसत असेल, तर त्याचं कारण म्हणा, किंवा समजा माझ्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये समजा काही दुःख येत असेल तर त्याचं कारण, याचा काय संबंध आहे? असं आहे की मला फक्त मी स्वतःला जेवढा आहे असं समजतो आहे ना, तेवढ्यामध्ये दुःख जाणवतं. म्हणजे उदाहरणार्थ, मी समजा मला माझ्या एकट्याच्या देहापुरतं मर्यादित मानलं, तर माझ्या देहामध्ये जे दुःख होतंय त्याचाच फक्त मला अनुभव येईल. परंतु आपलं सगळ्यांचंच तसं नसतं. आपल्याला त्याच्यापेक्षाही जास्त दुःखाची जाणीव होते. तर त्याच्यापेक्षा जास्त जर आपण व्यापक झालो, म्हणजे देह व्यापक नाही होणार, होऊ नये होपफुली, आपलं मन व्यापक होईल. म्हणजे काय की आपल्या जवळचे जे लोक आहेत, म्हणजे आपला परिवार झाला, आपली मुलं झाली, आपल्या बहिणी झाल्या, भाऊ भाऊ झाले, किंवा आपले आई वडील झाले, ह्या सगळ्यांचं जे दुःख आहे ना, ते दुःख देखील आपल्याला जाणवेल. त्याच्यापेक्षाही आपण जेव्हा व्यापक होऊ, तेव्हा आपल्याला समाजामधल्या अनेक लोकांचं दुःख जे आहे ना, ते जाणवेल. व्हॉट हॅज हॅपन्ड? आवर अवेअरनेस हॅज एक्सपॅन्डेड फ्रॉम जस्ट मी, माय बॉडी, टू माय फॅमिली, टू माय सोसायटी. आहे ना? तर समाजामध्ये दुःख आहे असं जर मला जाणवत असेल, तर ह्याचा अर्थ आहे की माझा मी पुष्कळ व्यापक झाला. पुष्कळसे लोक असे असतात की ज्यांना समाजामधलं दुःख दिसतच नाही. समाजामधलं दुःख असो किंवा सुख असो, मला चांगलं वाटलं पाहिजे. सो आय विल ट्राय टू cater to my own limited self-interest at the expense of societal needs किंवा सोसायटल हॅपीनेस. म्हणजे मला सुख मिळालं पाहिजे किंवा माझ्या परिवाराला सुख मिळालं पाहिजे, समाजाचं जे हो ते हो. अशा मनस्थितीतले किंवा अशा विचारांचे लोक आपल्याला माहिती असतात. इनफॅक्ट द एंटायर कॅपिटलिस्ट सिस्टम इज बेस्ड ऑन दॅट. तर अनब्रायडल्ड कॅपिटलिझम समजा आपण एस्टॅब्लिश करतो असं म्हटलं, तर त्यांनी इंडिव्हिज्युअल म्हणा किंवा कॉर्पोरेशन म्हणा, त्याचे प्रॉफिट्स वाढतील. परंतु पर्यावरणाचं किंवा जे समाजातले असे घटक आहेत की ज्यांना काही आवाजच नाही, त्यांचा नाश होईल ना. म्हणजे ॲट द इंडिव्हिज्युअल लेवल ऑल्सो वी विल फील पेन, अँड ॲट द सोसायटल लेवल ऑल्सो वी विल फील पेन. आपण ह्या क्षणी ह्या समाजामध्ये, ह्या देशात म्हणा किंवा या काळामध्ये का बरं जन्माला आले आहोत? आता काही काही असे व्याप म्हणणे अशा काही काही अशी दुःख आहेत की जी सगळ्या समाजाला एकत्र भोगायला लागतात. तर जशी आपण 2-3 वर्षापूर्वी कोविडच्या काळामध्ये सगळ्यांनी पुष्कळ दुःख भोगली. सामाजिक दुःख आपण भोगलं. सगळा समाज त्यावेळेस कोविडच्या साथीमध्ये होरपळून निघाला. परंतु ऍट द इंडिव्हिज्युअल लेवल जर आपण बघितलं, तर सगळेच्या सगळे तेवढे अफेक्ट नव्हते झाले. म्हणजे सगळ्यांवर सारखाच परिणाम नव्हता झाला. काही लोकांवर जास्त झाला, काही लोकांवर कमी झाला. त्यामुळे व्यक्तिगत पातळीवर डिफरन्सेस होते होते ना. त्यामुळे समाजामध्ये जे काही होत आहे त्याच्यामध्ये आपण विचार केला तर एक सामाजिक कर्माचा आविष्कार आहे असं म्हणू आपण. सो देर इज अ सोसायटल कर्मा that is getting manifested in whether the society overall is happy or not, healthy or not, well or not, wealthy or not. समाज म्हणा किंवा राष्ट्र म्हणा किंवा जग म्हणा, हे सगळंच्या सगळं जे आहे ना, हे आपल्यामुळेच, आपल्यापासूनच निर्माण होतं. The whole society is nothing but
यू अँड मी अँड द अदर पर्सन इन दिस क्लासरूम अँड द थर्ड पर्सन अँड द फोर्थ पर्सन, या सगळ्यांचं मिळून समाज तयार होतो. मला सांग की प्रत्येक जण, यापैकी प्रत्येक जण, तू आणि मी आणि इथले सगळे लोक आणि बाकी समाजातले सगळे लोक, प्रत्येक जण जर शिस्तीने राहिला, धर्मानुसार राहिला, युक्ताहार विहार असे या नियमानुसार राहिला, स्वस्थ राहिला, तर समाजामध्ये कलह आपल्याला दिसेल का? जर प्रत्येक व्यक्ती शांत असली तर सगळा समाज शांत असेल ना. समाज अशांत आहे असं आपण जर म्हटलं तर याचा अर्थ काय आहे की समाजामधल्या इंडिव्हिज्युअल व्यक्ती ज्या आहेत त्या अशांत आहेत कुठेतरी. तर समाजातली जी शांती आहे किंवा अशांती आहे ती त्या व्यक्तीच्या शांती आणि अशांतीवर पण अवलंबून असते. तर आपण जर सगळेजण व्यक्तिगत आयुष्यामध्ये शांत असलो, व्यक्तिगत आयुष्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागतं. त्या अडचणी पूर्ण दूर करायचा आपण प्रयत्न करायला पण पाहिजे. पण आपल्या अडचणी दूर करताना इतरांना अडचण होणार नाही हे बघायला पाहिजे. म्हणजे माझ्या घरातला कचरा मी स्वच्छ करून समजा माझ्या कंपाऊंडच्या बाहेर जर टाकून दिला म्युन्सिपाल्टीच्या हद्दीत, मग somebody will have to come and clean that ना. किंवा वर्स दॅन दॅट, समजा मी माझ्या कंपाऊंड वॉलवरनं शेजारच्या अंगणात टाकला, दॅट इज मच वर्स. त्याच्यामध्ये समाजामध्ये कलह निर्माण होईल. कारण की टू फुलफिल माय ॲस्पिरेशन्स आय हॅव इंटरफिअर्ड विथ somebody else's pursuit of their aspirations. म्हणजे माझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी इतरांच्या इच्छा पूर्ण करण्याची त्यांची जी काही असेल योजना त्याच्यामध्ये आपण व्यत्यय आणला. त्यांना त्यांच्याही घरातला कचरा साफ करावा लागेल आणि मी जो त्यांच्या घरामध्ये जाऊन कचरा टाकला तो पण साफ करावा लागेल, असं होईल ना. तर समाजामध्ये जर सामंजस्य किंवा समाजामध्ये जर सुख आपल्याला हवं असेल तर त्याच्यामध्ये व्यक्तिगत पातळीपासून धर्माचं आचरण करणं आवश्यक आहे प्रत्येकाला. इतरांनी धर्म कसा पाळावा ते आपण लोकशाहीमध्ये आपलं संविधान बनवून सर्वांनी त्या संविधानाप्रती कटिबद्ध राहून, करबद्ध राहून करावं अशी अपेक्षा आहे, राहावं अशी अपेक्षा आहे. So once we have a constitution, then we have to live according to that constitution. If that constitution happens to be not appropriate or not useful for the current situation, then the constitution can be changed. लोकशाहीमध्ये ती सर्वसंमतीने म्हणा किंवा बहुमताने बदलावी लागते आणि बदलायला पाहिजे. तर तशा प्रकारे समाजाच्या रचनेनुसार प्रत्येक व्यक्तीने राहावं अशी अपेक्षा आहे. काही काही लोक आपल्या इथले असे आहेत की जे आपण जे संविधान तयार केलं त्याला मानतच नाही. ते म्हणतात की या संविधानाला आम्ही मानतच नाही, ह्या देशाला आम्ही मानत नाही, ह्या देशाची जी विचारसरणी आहे त्याला आम्ही मानत नाही, आमची जी विचारसरणी आहे तीच आम्ही आमच्या देशावर लादू, तुमच्या देशावर लादू, सगळ्या देशांवर लादू. अशा विचारसरणीमुळे समाज अशांतच राहील, अस्थिरच राहील. तर खरा धर्म कुठला? खरा धर्म तो की ज्याच्यामुळे आपल्याही मनामध्ये शांती राहील, सर्वांच्या मनामध्ये शांती राहील, पर्यावरणामध्ये सुद्धा शांती राहील. म्हणजे कोणीच कोणाच्या उरावर नाही चढणार. तर ज्या धर्माचं पालन केल्यामुळे व्यक्ती, समाज आणि पर्यावरण ह्या तिन्ही गोष्टी शांत राहू शकतात, शांतीने नांदू शकतात, सुखाने एकमेकांसोबत नांदू शकतात,
तो खरा धर्म आहे. जर माझा धर्म असा असला की हा धर्म पालन करण्यामुळे इतर लोकांना त्रास होतोय, तर तो धर्म खरा नाहीये. आणि धर्म तोच खरा आहे की ज्याच्यामुळे व्यक्ती, कुटुंब, समाज आणि पर्यावरण हे सगळे संतुलित राहतील. या चारही गोष्टी संतुलनात जर ठेवायच्या असतील तर त्याच्यासाठी एकच धर्म आहे. धर्म या जगामध्ये एकच आहे. त्याचं नाव आहे सनातन धर्म किंवा वैदिक धर्म. बाकी सगळ्या गोष्टींना ज्यांना आपण धर्म म्हणतो ते धर्म नसून त्या उपासना पद्धती आहेत किंवा ते पंथ आहेत. ते धर्म नाही आहेत. धर्म एकच. अशा प्रकारे आपल्या धर्माबद्दल आपली निष्ठा दृढ पाहिजे. आणि आपला धर्म कुणाच्या विरोधात नाही आहे. आपला धर्म फक्त आपल्याला बळकट करायचा आहे. त्यामुळे याच्या विरोधात जर कोणी आलं तर जसं आपण समजा एखादा गुद्दा मारला भिंतीवर तर आपल्याच हाताला लागेल. तेवढी शक्ती, तेवढा टणकपणा आणि गुद्दे सहन करण्याची ताकद ज्या धर्मामध्ये आहे त्या धर्माला सनातन धर्म म्हणतात. त्या धर्माचं आपण सगळ्यांनी पालन करू आणि शांतीने राहू. स्वतःच्या मनामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये आणि आपल्या समाजामध्ये. एवढी प्रार्थना करून आत्तापुरतं मी इथे थांबतो. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.